रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे। आज खरं मी परत खूप चांगला फ्लॅट आणलेला आहे आणि थोडा अर्जंट सेल पण आहे। ह्या फ्लॅटमध्ये खासियत ही आहे की दोन बाल्कन्या, म्हणजे दोन बाल्कन्या, एक पार्किंग आणि 2 BHK फ्लॅट। कॉम्प्लेक्सचं नाव सुपरनल गार्डन। सुपरनल गार्डन हे विहेंग हॉटेलच्या मागच्याच साईडला जर आलात तर तिथेच एक साधारणतः 4 माळ्याच्या 2-3 बिल्डिंग्स आहेत आणि एक टावर आहे। त्या टावरमध्ये खरं तर टॉप फ्लोअरलाच फ्लॅट आहे, मध्ये 14 फ्लोअरचा हा फ्लॅट असणार आहे। फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा, जरी टॉप फ्लोअरचा असेल तर मी पूर्ण घर आल्यानंतर चेक केलं, लिकेज वगैरे कुठेच नाही आहे। त्याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग असणार जी कव्हर्ड असणार आहे। मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः 3,500 रुपयाचा मेंटेनन्स असेल। कार्पेट 680 कार्पेट असणार आहे आणि घर तसं बघितलं तर मोकळं ढाकळं आहे। जरी बाल्कनीमध्ये उभं राहिलं आपण तर तुम्हाला व्ह्यू वाईज जर तुम्ही बघितलं तर सुंदर असा मस्तपैकी बाकीच्यांच्या बिल्डिंगचा व्ह्यू दिसतोय, पण आपल्या बिल्डिंगला ह्याला ब्लॉक कुठे दिसत नाही आहे। ह्या साईडला गेलात तर तुम्ही घोडबंदर रोड, आता हे जे तुम्ही याचे सिमेंटचे पोल जे दिसत आहेत ते हिरवा जो पडदा लावलेला आहे हा खरं तर जंक्शनचा आहे, म्हणजे कापूरवाडी मेट्रो जंक्शन जे आहे किंवा कापूरवाडी मेट्रो जंक्शनचाच पार्ट तो असणार आहे। हा साधारणतः त्यापासून अंतर ते 5 मिनिटाच्या अंतरावरती मेट्रो जंक्शन असेल आपल्या ह्या प्रोजेक्टपासून। आणि समोर जर तुम्ही तुमच्या घरातनं बघितलं तर बघा, हे मस्त सुंदर असं तुम्हाला ह्या बाल्कनीमधनं गार्डन दिसतं। ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं हे गार्डन नक्की आहे। तिथे भगवान शिवशंकरांची मूर्ती तुम्हाला तिथे त्यांनी त्या पद्धतीने ठेवली। संध्याकाळच्या वेळेला ते चालू केलं तर खूप सुंदर आणि चांगलं नक्की दिसतं। तर हा फ्लॅटचा लेआउट कसा आहे, फ्लॅट कसा आहे, हा मी एक छोटासा प्रयत्न करतो आपल्याला दाखवायचा। ह्याच्यापासून जर तुम्ही शाळा, कॉलेज, कापूरवाडी जंक्शन, हॉस्पिटल्स, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या सगळ्या जवळ आहेत, भाजीपाला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी जवळच्या जवळ मिळणार आहेत। बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की मी ह्यांचं जे हॉलचा एरिया असा मोजून सांगावा किंवा बेडरूमचे एरियाज मी मोजून सांगावे, बाल्कनीचा एरिया मी मोजून सांगावा, तर ते मी सांगण्याचा भविष्यात प्रयत्न करतो। मी ते शोधतोय की मला कमी वेळेत ते कसं, कारण की व्हिडिओ परत हे मोजायचं म्हटल्यानंतर तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो। म्हणून मी काय असं यंत्रतंत्र शोधतोय की असं बघितलं तर ते पटकन मला कळेल कितीचं आहे म्हणून। सो सध्या तर मी असं अंदाजे सांगतोय काय काय गोष्टी जवळजवळ 90-95% ओके, तर 4-5% कुठंतरी चुकत असेल, नाही असं नाही आहे। तर हा जो फ्लॅट आहे, खरं तर हा फ्लॅट जर आपण बघितला, जर हे मोबाईलवरचं जे कंपास वापरलं तर बाहेर येताना हा जो फ्लॅट मला दिसताना इथे दिसतोय ईस्ट फेस, बाहेर जाताना ईस्ट आहे, आतमध्ये येताना वेस्ट आहे, म्हणजे बाहेर तुमचं ईस्ट आहे। बाहेर जर तुम्ही आलात तर बघा इथे 4 फ्लॅट आहेत, एक स्टेअरकेस आहे, 4 कसे 5-6 फ्लॅट आहेत, समोर 2, इकडे 2 आणि इकडे 2, असे टोटल 6 फ्लॅट ह्या बिल्डिंगमध्ये आहेत आणि 2 लिफ्ट आहेत। मग हा फ्लॅटचे जर बघितलं तुम्ही, हे शिवरॅक वगैरे आपलंच ठेवलेलं आहे आणि मग ही आपली एंट्री आहे जे आपण आतमध्ये घराच्या आतमध्ये जाणार आहोत। तो हॉलची साईज जर तुम्ही बघितली तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची आहे। जवळजवळ हा जो फ्लॅट आहे 680 कार्पेट आहे, पण तुम्ही बघू शकता याचं किती मोठं हा सगळा हा हॉल झाला, अधिक तिकडे तुमचं डायनिंगचा स्पेस आहे आणि वरती जर बघितलं तर यांनी सगळं फॉल सिलिंगचं वगैरे पण काम केलेलं आहे। तसं बघितलं तर फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला आहे। आणि मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे इथे बघा की तुमची हॉलची बाल्कनी असेल आणि ह्या हॉलच्या बाल्कनीतनं जरी आपण बघितलं तर ह्याचा पण व्ह्यू जर बघितला तर समोर तरुणल गार्डन सिटी म्हणा किंवा बाकीचे जे कॉम्प्लेक्स आहेत ते सगळं तुम्हाला ह्या तुमच्या बाल्कनीमधनं दिसतात। बाल्कनी मोठी, प्रशस्त, वापरात येणारी बाल्कनी, असं नाही की टाइमपास बाल्कनी आहे। जुन्या याच्यात ते बाल्कनी वगैरे बनवायचे तर सुंदरच बनवायच्या नेहमी। तर मग नंतरही आपण ह्या साईडला आलो तर तुम्हाला हे किचन मिळतं, जे किचनची साईज जरी तुम्ही बघितली तर मोठी आणि प्रशस्त आणि चांगली आहे। ह्या साईडला अशी मोठं किचन बनवलेलं आहे, वरती थोडं स्टोरेजची जागा आहे, ह्याच्यात पण आहे, पण ह्याच्यात डागडुजी म्हणा किंवा नवं केलं तर चांगलं होईल, पण काम ते करावं लागेल कलरिंगचं, आणि हे थोडं फार जे गोष्टी आहेत त्या आपल्याला करायला लागतील। आणि हे तुमचं वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम आहे जे चांगलं मोठं आणि प्रशस्त आहे। ह्या मालकांनी अधिक काय केलेलं आहे, मग आपण ह्या साईडला जर आपण आलो तर तुम्हाला कॉमन बेडरूम आहे। जे कॉमन बेडरूम जर बघितलं तर याच्यात काय काम करायची गरज नाही, फक्त पेंटिंग आणि थोडंसं इथं हे पुसून वगैरे घेतलं किंवा वरचा सनमायका चेंज केलं तर चांगलं होईल। आणि मग परत ही खिडकी, आणि खिडकीच्या इथेच त्यांनी सिटिंगसाठी परत जागा दिलेली आहे, अधिक स्टोरेज पण दिलेलं आहे। लहान मुलांसाठी हे रूम होतं किंवा तुम्ही आता हा आहे हे सगळं ते घेऊन जातील, आपल्याला त्याची काही लेनदेन नाही आहे। नंतर मग ज्या वेळेला आपण येऊ त्यावेळेला वॉशिंग मशीनसाठी स्पेशल ह्या लोकांनी इकडं हे करून ठेवलं होतं। अधिक यांनी एक वेगळं पद्धतीचं किचन म्हणून जरी वापर केलं किंवा वॉशिंग म्हणून जरी, स्टोअर म्हणून जरी वापर केला तर बघा गॅसची पाईपलाईन इकडे, म्हणजे त्यांनी ते छोटंसं एक किचन ह्या साईडला पण बनवलेलं होतं। त्याला अशा पद्धतीनं मला वाटतं त्यांना वास्तुतज्ञांनी वगैरे कोणीतरी सांगितलं तिकडं नका करू म्हणून इकडं पण त्यांनी त्या पद्धतीचं किचन काढले। तर तुम्ही इथे जरी समजा किचन नाही काढलं, तुम्ही तर वॉशिंग मशीन किंवा असं काहीतरी ठेवू शकता।
मग नंतर आपला हा परत शेवटचा बेडरूम होतो. बेडरूमची एंट्री नंतर तुम्हाला एवढी मोठी जागा मिळते मोकळी. आणि अधिक ह्या साईडला जर आपण आलो तर इथं वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम हे तुम्हाला इथे मिळते. आता सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट करायच्या. ठाणा स्टेशनपासून याचं जे अंतर आहे साधारणतः 4.5 ते 5 किलोमीटर अंतर आहे. कापरवाडी जंक्शनपासून पण जवळ आहे. मग हा तुमचा परत बेडरूम आहे. बेडरूमची साईज किंवा वरती फॉल सिलिंगचं काम वगैरे सगळं केलेलं आहे. लिकेज पण तुम्हाला कुठेच दिसत नाही. पाऊस झाल्यानंतर आपण आलो या फ्लॅटमध्ये. आणि ह्या साईडला जर तुम्ही आलात तर इथं परत कपाटासाठी वेगळी जागा त्यांनी बनवलेली आहे. त्याच्या ड्रेसिंग टेबल सहित त्यांनी अशा पद्धतीचं कपाट ह्या साईडला बनवलेलं आहे. कपाटाची परिस्थिती पण चांगली आहे. पुसून जर नीटनेटकं केलं तर तेही चांगलंच राहणार आहे. साफसफाईची फ्लॅटमध्ये गरज आहे नक्की. आणि नंतर हे तुमचं जे आपण व्हिडिओ स्टार्ट केला होता त्यावेळेला हे बाल्कनीचं स्पेस आहे, ज्यातनं तुम्हाला हिरानंदानी मॅडोज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याच ह्या फ्लॅटमधनं दिसतात. मालकांनं सांगितलेलं आहे पार्किंग ज्यांना नको असेल तर मग त्याच्यात किमतीत परत वेगळा विषय आहे. आणि विथ पार्किंग जर ह्या फ्लॅटची कॉस्ट त्यांनी आपल्याला 1,15,00,000 कोटिंग अमाऊंट दिलेली आहे. 1,15 निगोशिएशन पार्ट होणार आहे, पण भला मोठा निगोशिएशन पार्ट नसणार आहे, थोडासा कमीच असणार आहे, पण ते होईल. आणि एकदमच पार्किंग नाही घेतली तर मग चांगलंच निगोशिएशन, पण त्यांना पार्किंगला इथल्या इथं कोणतरी मिळेल. पण आम्हाला असं वाटते की तुम्ही पण घेताना, कोणी पण घेत असेल तर घेताना पार्किंग आहे तर घेतलेली ती बरीच आहे. पार्किंग नको भविष्यात, आज नाही उद्या नाही परवा पार्किंगची आपल्याला पण गरज लागू शकते. तर अशा पद्धतीचा हा जरा अर्जंटवाला फ्लॅट आहे. हे मालक जे आहेत हे खाली इथेच ह्याच कॉम्प्लेक्सला तुम्हाला भेटतील. त्याच्यामुळे असं काही नाही की ते कुठं जाणार आहेत. त्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. चांगले लोक आहेत, चांगले गृहस्थ आहेत. जे मालक आहेत तेही महाराष्ट्रीयन लोक आहेत. त्यांना ते आता हे घर खरं तर विकायचं आहे. जर हे घर तुम्हाला बघायचं असेल किंवा तुम्हाला याच्यामध्ये जर काही इंटरेस्ट असेल तर मला नक्की फोन करा. मी हे घर तुम्हाला नक्की दाखवू शकतो. आणि जर तुम्हाला पटलं तर मग पुढचा विषय मांडायला पण आपण तयार आहोत. निगोशिएशन पण आपण करायचा प्रयत्न करू. बिल्डिंगमध्ये OC, CC आणि बँकेकडनं ज्या बँकेकडनं जाणार त्याकडनं लोन वगैरे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध 100% होतील. माझ्याकडनं पण लोनसाठी त्यासाठी पण सगळ्यांना मदत करतो. मला असं वाटतं तुम्हाला जर कोणाला ह्या गोष्टींची मदत हवी असेल तर तीही आपण नक्की करू. जर तुम्हाला माझे फ्लॅट आवडत असतील तर नक्की मला ते सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त करा, जेणेकरून मला अजून काम करायचं आहे, अजून मी काम करत राहीन. मला अजून काहीतरी वेगळं करायचं आहे. पण जोपर्यंत मला असं तुमचा सगळ्यांचा माझ्यावरती जो आत्तापर्यंतचा विश्वास आहे तो विश्वास मला अजून सार्थक करायचा आहे. मला चांगलं काहीतरी करायचं आहे. त्याच्यामुळे मला तुमच्या सपोर्टची 100% गरज आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.